झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत श्रीरंग देशमुख, मला वाटतं पुढे आता आपल्या सोबत आहेत भरत जाधव. भरत, काय सांगावं असं वाटतं, 31 तारखेला सिनेमा रिलीज होतो आणि केदार कुठेही दिसत नाही. केदार टेन्शनमध्ये. केदार इथेच आहे, तो फक्त सगळ्यांना मॅनेज करतोय. तो बिचारा पहिल्या तारखेपासून सगळ्यांना मॅनेज करत आला इथपर्यंत. चांगल्या अर्थाने म्हणतो मला केदार शिंदे आहे. केदार शिंदेबद्दल मी आपण सांगेन की माझा मित्र आहे म्हणून कौतुक करत नाही, पण एक त्याच्या प्रत्येक गोष्टीत एक गंमत असते. मी त्याच्यावर ते इतकी नाटकं केली आहेत, नाटकांचे प्रयोग केले आहेत किंवा काही चित्रपट केले आहेत. तर प्रत्येक चित्रपट हा काहीतरी वेगळा विषय घेऊन केदार आहे. अर्थात तो मनोरंजन करण्यासाठीच येतो, हे माझं ठाम मत आहे. तो असंही कुठे नाही की तुमच्या डोक्याला झिंजण येतील आणि अजून काय तसं मी वेगळं करून दाखवतो, काही गरज नाही. कारण त्याला माहिती आहे की त्याचा आमचा एक ऑडियन्स आहे जो काही अपेक्षा ठेवून आमच्याकडे पाहतो आणि विनोदी जास्तीत जास्त कसं मनोरंजन होईल ह्या हेतूने केदारकडे पण त्या गोष्टी तशा तयार असतात. त्यातली काही कॉन्सेप्ट आहेत, त्यापैकी ही कॉन्सेप्ट खो खोची इतकी पॉवरफुल एन्जॉयमेंट करणारी कॉन्सेप्ट आहे. मुळात गोष्टीतच गंमत आहे की ती गंमत करताना आम्ही सगळे कलाकार एन्जॉय करत होतो आणि मुळात स्वतः केदार एन्जॉय करतो. केदार कधी पण समोर भेटला किंवा सुरुवात करतो एखाद्या गोष्टीचं सांगण्यासाठी, तर सांगतानाच तो तुम्हाला इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो ना की असं वाटतं की यार पिक्चर सुपर होऊ शकतो याच्यावर. ती गोष्ट जेवढी घेऊन येतो ना त्या गोष्टीत दम आहे असं मी नेहमी म्हणतो. कधी कधी आम्ही कॉमेडी करायला जातो काही ठिकाणी चित्रपट करताना, तिथे गोष्ट नसली म्हणून मग सेटवर जाऊन तो खुलवावी लागते. इथे ती गरज भासत नाही. मुळातच केदार सगळं तयार करून सेटवर येतो. म्हणून मला केदार बरोबर काम करताना नेहमीच आनंद वाटतो. काहीतरी नवीन वेगळी गोष्ट आणतो. आजही केदार आपल्यासोबत आहे. केदारही बोलेल काही गोष्टी, प्रश्न विचारच. नक्कीच. केदार सिनेमाचे प्रोमोज आम्ही पाहिले, अप्रतिम प्रोमोज आहे, म्युझिक सुपरहिट आहे. मला कुठेतरी या क्षणी असं विचारावं वाटतं की मराठी सिनेमा नॉर्मली प्रमोशनमध्ये मागे पडतो, पण या सिनेमाचं ज्या पद्धतीने प्रमोशन होतं मला वाटतं एक वेगळा ट्रेंड येणार आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. काय सांगावं असं वाटतं? हे सगळं मी करू शकतोय, म्हणजे आता प्रमोशन पण करू शकतोय, तर ते कुठे ना कुठेतरी माझ्या निर्मात्या शोभना देसाई माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून काय आहे की कल्पना खूप येतात, स्वप्न रोज बघतो, पण ती स्वप्न प्रत्यक्ष उतरवण्यासाठी खूप लोकांची मदत लागते. त्याबरोबरीने मी सगळ्यात रिस्पॉन्ड देईन माझ्या सगळ्या ॲक्टर्स, कारण मी शूटिंगच्या दिवशी यांना मी रिलीज डेट सांगितली. म्हणजे इतकं प्लॅनिंग करेक्ट होतं की या दिवशी माझी फिल्म येणार, त्याच्या अगोदरचे 10 ते 15 दिवस आपल्याला फिरायचं. आजकाल काय माहिती ना, रसिक प्रेक्षकांना खूप आमच्यावर प्रेम करत असले ना तरी कुठे ना कुठेतरी रसिक प्रेक्षकांना घरी जाऊन उठवून थिएटरपर्यंत आणावं लागतं, कारण ऑप्शन्स खूप आहेत. आता साधी गोष्ट आहे ना की 31 मेला आमच्याबरोबर हिंदी सिनेमा लागतो, मग का बघावा आमचा सिनेमा? कारण त्यांच्याकडे खूप प्रचंड पैसा आहे हिंदी सिनेमावाल्याकडे, ते प्रमोशन त्या पद्धतीने करू शकतात. आमच्याकडे नसेल तेवढा पैसा, पण आमच्याकडे कल्पकता तर आहे. तर मग किमान त्या कल्पकतेचा उपयोग करून तरी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू की आम्ही हा एक उत्तम सिनेमा आणलेला आहे. आता मग रसिक प्रेक्षकांची जबाबदारी आहे की त्याच्या पहिल्या दिवसापासून हाऊसफुल व्हायला पाहिजे. ती गर्दीच एवढी असेल ना की उद्या त्या हिंदी सिनेमावाल्यांना पण प्रश्न पडेल कोणसा मराठी सिनेमा आहे. बस नक्कीच. आणि त्याचबरोबर सिद्धू जो तुझ्यासोबत कायम असतो आणि मला वाटतं ह्याच्या एनर्जीमुळे कुठेतरी एक अजून उत्साह येतो. सिद्धू, काय सांगशील? नाही, एनर्जी नेहमीच असते काम करण्यात आणि मुळात ते कॅरेक्टरच एनर्जेटिक आहे. आणि मुळात 3 वर्षांनी भरत सर केदार सरांवर काम करतोय, तर एक वेगळ्या पद्धतीचं काम करायला मिळालं. लास्ट माझं केदार सरांवर सिनेमा इरादा पक्का होता, एक रोमॅन्टिक मूडचं कॅरेक्टर होतं. इथे एक वेगळाच काहीतरी विक्षिप्त आदिमान आहे आणि तो करायला खूप मजा येते. आणि जितकी धमाल तुम्ही आज आम्ही प्रमोशनमध्ये करतोय किंवा तुम्ही बघताय झी 24 तासवर, त्याच्याशी काही पट जास्त धमाल आम्ही सिनेमात करतो. आणि जसं प्रमोशनचं म्हटलं तसं मी काय भरत सर काय आम्ही दोघे मान्य करू, आम्हाला रिलीज डेटच अगोदर कळत असल्यामुळे आम्ही 15 दिवस राखूनच ठेवले होते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोचावा. आणि म्हटल्याप्रमाणे लोकांनी 31 मे नंतर हा सिनेमा डोक्यावर उचलून धरावा आणि हसूल. झी 24 तास एक पाऊल पुढे.